तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। बाकी इंट्रो जरा लेट दिले म्हणजे आपण आता खांडसला पोहोचल्या। इंट्रो त्याला काही भेटलाच नव्हता म्हणजे म्हणून दिला नव्हता। बाकी आता तुम्ही जे बघला ना ते आमचा इथपर्यंतचा याचा प्रवास होता नेरळपासून ते खांडसपर्यंत। आता बघूया आपली टीम पण आले मागून बघा गँग आपले आले इथल्या साईड कुठं ते बघ मागच्या आल्या चंदन मामा। अरे भाई सेल्फी घेते। बघू चला पुढे काय होतं ते दाखवू न। आपला ब्लॉग आहे ना म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत। म्हणजे पहिले ट्रेकिंगचं दाखवू नंतर मला की दुसऱ्या पार्टमध्ये दर्शन आणि उतराचं दाखवू। चला भेटू पुढेच। हर हर महादेव जय श्रीराम। काय आपली गँग थांबा ना जरा नाव बिव सांगा ना कसं काय तुझं नाव काय? माझं नाव राजेश आहे। नाव सांग ना तुझा। माय नेम इज सी दलवी। सी दलवी तुझं नाव काय? संते। नाव काय? संदीप शिंदे। नाव काय? मनोज। सांगा तुम्ही पण सगळे नाव। साटम संजय। संजय नाम तर सुनाय होगा। चला भेटू पुढे। आपली गँग आहे सगळ्यांची आणि ती दुसरी गँग आहे तिथे ते जेवायला बसले ते बघा वन साइड। हे पण म्हणजे दातिवलीचीच आहे आपली गँग। बघू पुढे काय होतं। कसा काय चहा ठेव पोरा। नाही या आमची पोरं मागं थांबल्या तिकडं चंदन मामाचं मागे आहेत त्याच्यासोबत जातं नाश्ता करायला। हां चल अरे तू ये माग यो आमचा ग्रुप आहे असा। जय श्रीराम जय श्रीराम। कंची चिमणीला बोलवलं का कावल्याला बोलवला? अरे तुझी बॅग बाकीच वजन वाटतं मला। लफडा वाटतं तुझा। टॅलेंट आहे ना रे तुझ्यात। कॅमेरा बघून कर ना एकदा इकडं मिस्टर। तुम्ही सांगू खालच्या तेल निघले मी असं डोल्यान बोट घेतला दिसता झोंबत होता। जा बाबा अरे धक्कन का फेकत ते ना खाणार कोण ते ना खाणार त्यांना उपास आहे वरती गेल्यावर खाणार आहेत। ठीक आहे चटणी भाकर मेन्यू आहे आपला। आलूवड्या पण आणल्या। बाकी आमचा ग्रुप कसा बसलाय बघा पद्धतशीर। शिंदे भाऊकडे जास्त नोटीस करायचं आहे मला काय म्हणते। या ब्लॉग मध्ये फक्त शिंदे भाऊच दिसलं पाहिजे बाकी कोण नाही। शिंदे सरकार आहे ना आपकी बार शिंदे सरकार असा विषय तेच ना। स्नॅप बीप पण चाललं बाकी इथं येऊ बोलतोय मी चरणार नाही बोलतो गणपती मंदिर पर्यंत येईन तिथल्या परत जाण। तुमचं काय आहे का नाही अस्तित्व? त्याचं दुकान आहे ना खाली त्याचं दुकान आहे खाली वडापावचा का? बोल ना मगाच भाषा बोलत होता ना ब्लॉग मध्ये घे बोल आता काहीतरी असं बोल ना आता काहीतरी घेतला ना। जे मला जे जे मला जे 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 बुवा जे खा ना घास खा ना। जेवून झाल्यावरती बोलू आपण। खा ना नाश्ता झाला आपला घे जरा घास मार एक कसा बघू। वा बुवा वा 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 बुवा। आमचा एक ब्लॉगर 2 माणसं तिकडे शिव नको ना देव। अरे शिव नको ना देव। शिव नको देव मग माझा पार्टनर माझा गेल्या वर्षीचा। अरे ब्लॉगर नाईस टू मीट यू मॅन। नाईस टू मीट यू। तुझा ब्लॉग कुठे? मग कारण कोण आम्हाला कोण घेईल? आम्ही तुम्हाला घेतले ना। अरे गाली नाही दे ना दाखव। हा चालू कर हा चालू कर। चला आला वारा गेला वारा। चला पुढे थांबू नका। बम बोले रुको मत। चला विक्की भगत चला पुढे चला थांबू नका। तुम्हाला घाम फुटलेला आहे पूर्ण। वय 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 भय 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 आखा रिकॉर्ड केलाय का कसा गेले कसा नाही।
काहीच काही कारणास्तव आपल्याला जरासा ब्रेक घ्यायला लागला, कारण की आपलं जे बंद होतं ते थांबल्या फोटो काढायला, असा विषय सगळा. बघू कसं काय होतं. मेकअप खरा बोलला ना ते पण फोटो काढून असा विषय का. ठीक आहे ना मग. तुमचा काही स्टॉप आहे का हे घासल्यान? तुमचा काही स्टॉप आहे का शिर्डीचा? मला असं वाटतं का? आम्हाला असं वाटतं आमचा पहिला स्टॉप आहे नाश्त्यात. मग जरा असं नीट बोल ना, व्याख्या दे जरा. काय घाम फुटले यार, कसा काय व्हायचा? बाई बघा आपली पोरा. किंवा आमचा दरवर्षीचा फेवरेट स्पॉट आहे म्हणजे फोटो काढायचा. बाकी बघू शकता तर डोंगर दिसतं मागे, तो मागे डोंगर दिसतं का? धुका धुका दिसतं का? लागला काय? बुक्कार तो दरवर्षी काम भेट होत बघा. याला बोलता निसर्ग. बाकी धबधबा कसा दिसतं सांगा नक्की तुम्ही. बघा कसा काम आहे का नाही. 1 2 3 4 5 तर तिकडे 6. शिडी घाट दिसतं का तुम्हाला? तर बघ तिथं आहे बघ, यो शिडी घाट. पहिल्याचा शिडी घाटच ना रे, असा विषय नाही. इथलं दिसलं नीट असा रस्ता होता. इथं जायचं होतं रे, इच्छा होती एक जायची, पण आता जाऊ दे. बाकी बघू शकता तुम्ही आपण कुठं आहे. स्वर्ग. आणि अजून आपल्याला तिकडं ते डोंगर जायचं, तिकडं अजून भरपूर लांब आहे, तिकडं जायचं आहे. त्याला बघू. बाकी आपली पब्लिक तर गेले. कसं वाटतं बाकी सांगा तुम्ही. मी कसं दिसतं आता? जरासा घाम फुटला आम्हाला. काही नाही, चष्मा घालून दे. चष्मा घातला किंग आहे आपण. बच्ची के दिल में बुडबुडा. आपल्या सेल्फी पॉईंटला आलं म्हणजे दरवर्षी आपलं सेल्फी पॉईंट असतं. तर गेल्या वर्षी ब्लॉग नव्हता बनवला म्हणून माहिती नव्हता. बाकी या आपलं मित्र आणि यो आहे तो शिडी घाटा का. 5 धबधबे दिसतात बघा. 1 2 3 4 5 आणि यो इथं शिडी घाट. इथल्या जायची इच्छा होती एक, म्हणजे स्वप्न होता, ते स्वप्नच राहिला, कधी पूर्ण झाला नाही. गेल्या वर्षी पण जायला भेटला नाही, यावर्षी पण नाही भेटला. आता तर बंदच केले म्हणजे तो. बाकी काही नाही, चला पुढं बनवू आपण. काय होतं बघू. तसं जास्त ब्लॉग इंटरेस्टिंग होत नाही, कारण की पाऊस पण पडत नाही, म्हणजे दम लागले आम्हाला पण म्हणून काही दाखवत नाही. अजून चंदन मामाचं सगळी मागात, आम्ही फक्त तिघच पुढं आले, असा विषय आले ना रे. वय मंगेश शेठ कसं काय आहे? बोल एकदा. सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला. बोल काय हा काय बोल बोला एकदा. सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला. बोल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. लाईक आणि शेअर करा. शेअर करा, शेअर नका करू, शेअर केला लपडा होईल. बाकी अजून आपल्याला बघू 3-4 तास लागतील पोचायला. चला भेटू. अजून पुढे काय दाखवायला भेटला दाखवू. बाकी थंबनेलसाठी फोटो पाहिजे एक, म्हणून एक तो फोटो पण काढू. चला. वन साइड पब्लिक आहे, काही नाही. धबधब्याला पाणी कमी आहे, पब्लिक जास्त आहे, असा विषय आले. दुर्वेद दादाचे आदाऊत. यो वेदू दादा, यो वेदू दादा. अरे बाबा बाबा बाबा. या आमचा ब्लॉगर आता भिजायला लागला. फोटो. बाकी आता आपण भिजलेलं वन साइड. कसा बोलतो काय बोलतो तू? भिजत नाही, मला पटत नाही माहिती आहे का. अरे मी भिजलो तर शूज पण माझे भिजतील. अरे मग शूज काढ. आणि मग ते आता मला आले कंटाळा शूज काढायला. ओके शूज भिजले तर मग मला चालायला भेटणार. पण आता आम्हाला बरं वाटतं जरा भिजलं तर. काय बोलतो बरोबर आहे का? बाकी माझं लोक बघशील का नाही तू? हा भाई, सपोर्ट पाहिजे मला, मॅक्स सारखा सपोर्ट पाहिजे. फोटो काढणार आहे. घ्या ना मग. त्याला सांगा ना, आम्ही घेतो त्याच्यातून फोटो. व्हिडिओने तू तुझ्या तुटल ना. या बघ आमचा बापूदा आहे ना, खूप लाजाळू आहे, म्हणजे असा तो व्हिडिओ मध्ये येत नाही कधी. तो आता पण बोलला तुम्ही व्हिडिओ काढा, तुम्ही एन्जॉय करा, मला नको दिसू दे. आता रिपोर्ट काय नाही, हे सगळं शब्दांचे बोल आहेत फक्त. बाकी मामावर माझा जीव आहे आणि माझा मामावर जीव आहे. मामावर माझा जीव आहे आणि माझा मामावर जीव आहे. विषय आपला 5 ना अजून 5 कॉलची मेल.
काय छऊ वाटोरा लावून टाकायचा. ए शिव्या नाही द्यायचं. ठीक आहे ना मग मामा समजून जा म्हणा. आता तुटल आपला. नको ना असं करू. चिकटपट्टी मारून जोडीन मी पण जोडीन. आला माझा सिनियर ब्लॉगर आला पण त्याला काही जमन आहे ब्लॉगिंग. ब्लॉग बनवता म्हणजे तुझ्या आधी ब्लॉग बनवतो. अरे मी सांगितलं सिनियर ब्लॉगर असून काही फायदा नाही. त्याच्या व्हिडिओज काही वेगळे असतात. व्हिडिओ का बघ र पळाला होता कसा. अजून त्याला कला नाराज भाऊ आहे आपला. अंड्या भांड्या बुट्टील टाक लवकर. समाजसेवक सूरज राज करतो. ही बाई तर सगळं घेऊन पळाला. चला हरिओम टस्टस. रुपेश मामा जेवला का? कवा बसल्या. तर गाईज बाकी आता पाऊस वन साईड आले न आम्ही दोघंच पुढे आले. तिघं पुढे आले म्हणजे मंगेश भाऊ मी आणि सूरज आले. बाकी बघू शकता मौसम कसा आले तर वन साईड. नातकेला वायानं गेला न. आता लास्ट डोंगर आहे म्हणजे कठीण एकदम. बाकी याच्या पुढं नॉर्मलच चढा आहे. बघू आता कसा काय खाली दिसतं का काही. आता विषय मोबाईल ठेवला मग एजंट ठेवू. त्याच पावसामुळे जरा कॅमेरा पण धुरकट झाले आपला. काही नाही पण करता आपण कंटेंट नाही का. बाकी यो दादा पण चढतं वन साईड. चला पाहिजे दोन शब्द आता काही या नवा बोल. दोन शब्द. आता इथे लेडीज आल्यात आणि आमचे भाऊजी आहे त्यांना उठवले फोटो काढण्यासाठी. बघ यो कसा पळाला बघ बसासाठी. थँक्यू कोणाला बोलले उठले त्याला का फोटो काढला. ब्लॉगर घे ना यांची कसं काय चाललंय आपला. हा घेतलंय तुम्हाला घेतलंय आम्ही घेतलंय. हा सांगतो बसलं का रे. इकडे बघा तुमचा फोटो काढतोय मी. कसा काय आहे बघा. इथून डायरेक्ट खाली ना म्हणजे समजू शकता काय विषय. जरा तरी पाय सरकला का गेम असा विषय सगळा. म्हणजे तेवढा पण रिस्की नाही आहे. रस्ता बिस्ता आहे असा ठीकठाक पण तरी पण रिस्क आहे. म्हणजे असा पहिल्यांदा येणार माणूस असेल ना तो घाबरलंच. आता माझा तर 3रा वर्ष आहे म्हणून काही वाटत नाही पण आहे जरासा घाबरणार काय. बघा कसं काम आहे डायरेक्ट बाजूला. आम्ही फुल म्हणजे बाजूने चालल्या तसं काही नाही. वातावरण आहे ना खतरनाक. म्हणजे सुरुवातीला पाऊस नव्हता भेटला पण जरासा भिजलो ना तर मग आता जरा बरा वाटायला लागला. आता गरम होत होतं बघा जाम. पोरा गेल्या पुरं आपली म्हणजे मामा विमासा सगळी पुरं गेल्या. कसं काय अडकले हवी चुकीच्या रस्त्यांच्या आल्या. हाय इथेच आहे मी कुठे चाललो नाही. हे दिसत की नाही काही. कसा आहे बघा इथून यायचा होता ना तर ते तिकडून वर्षा गेला. आता जाम हाड आहे इथलं चढायला. तर काहीच आम्ही आला त्या जंगलान कुठल्या जंगलात नाव पण आता आपण लास्ट घाट रे. लास्टचा एक टन आहे नवरात्र लेवासाचा एक टप्पा लास्ट आहे ना त्या तिथपर्यंत आले. हा चालेल. आता आमचा सूरज दादा बोलतो का सगळ्यांची मुलाखत घे म्हणजे ते भेटतील त्यांची म्हणजे मजा घ्यायची असं बोलतो. कारण की आपण ब्लॉग म्हणजे चढता काही शूट केलाच नाही. हे बघा सर चढता काही शूट केलाच नाही म्हणजे कारण की पाऊस आला म्हणून मोबाईल ठेवलेला. मोबाईलचे रिस्क नाही लेणे का. गोप्रो असतात तर वेगळी गोष्ट आहे. हर हर महादेव चालूच राहून दे. आता केदारनाथला कसं गेलं आपण तसंच करू आता काहीतरी. चला
मोनीश पप्पू दासा ना तुझी ठसठस करणारच तुला आता. तू एवढा पुढे आले निघून बॅग नाही घ्यायला, तुला मोबाईल बिबाईल घेऊन आले. दुर्व्या पिसाले जाम तुझ्यावर. मोबाईल मध्ये व्हिडिओज काढले नाही दुर्व्या पिसाले, त्याला फोटो करायचं होतं. तू मोबाईल घेऊन आले. मरत नाही पिसाले जाम तो. पुढे नाही तर पोरांबरोबर होतं मी. हे दिसलंच नाही मागं मला, मी चालत होतो. चाय पितो का? चाय बी काय पितो का? चल नाही ना. अरे भावा ये ना काहीतरी चाय कॉफी पिऊ ना. पिऊ ना, येऊन माझे जा ब्लॉग ना, माझे शिव्या ब्लॉग बघायचं आहे का नाही? त्यांच्या. माझा ब्लॉग बघायचा आहे का अरे नाही? माझी रिस्पेक्ट व्हायची का नाही? त्यांच्या जरा ठेवायचं आहे का नाही सांग? ऐक माझा, ते येऊ दे इथून आणि मला 4-5 शिवाय देते जरा, मला बरं वाटेल. मला नाही ते नाही शिव्या नाही घ्यायच्या मला ब्लॉग मध्ये यार. नाही मला शिवा खायच्या तेव्हा. तू शिवा खा ना मग पहिले. बघ बोललो ना सगळी तुझ्या पिसाल जाम. बाकी माझ्या भावासोबत एक सेल्फी. साधा काम दे. लाईक करा आपल्या चॅनलला, बोल सबस्क्राईब करा. कसं काय? सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या मित्राला. माझं नाव काय माहिती चॅनलला? काय नाव? प्रचित फोटोग्राफी. सांगते आपण जरा. नाही तेवढा नाही सांगणार, तेवढा बोलता आला असतं तर इथं असतो का? प्रचित फोटोग्राफी काय हाड एवढा? तू पण बोल ना, तू अरे बोल तुझा तू बोल ना vlog भाई, आहे. तू फेमस अस ना. मी फेमस आहे, मी मिक्की माडवी, माझा व्लॉग आहे. अरे यार कट 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 कट. म्हणून चला बरं पला. पला नाही का? म्हणजे आता विषय काय झाले का भाकरी त्यांची जाऊलात ना भाजी आपल्या भाजी जाऊ. आपल्याकडे. माझा भाजीचं काय करायचं त्या? आता आपण वरती जाऊ, पाव वगैरे घेऊ आणि खाऊ भाजीशी. ओके चालेल. रूमचं हा नंतर भाकऱ्यांचा भाकरी बटाटा वड्याच्यावर बघा. नाही वड्याच्यावर बघा. नंबर साधा काम नाही. तू शिवाय ऐक फक्त बस होता झाला काम भाई तुला बघ फक्त तू. हा. तुम्ही कुठले आले? तुमचा इंटरव्ह्यू नको आला का? आम्ही मांगरूळ चाललोय. नेवाला का मलंगड. मांगरूळ. नाव सांगा ना तुमची. मी जयेश पाटील. जयेश पाटील. प्रसाद पाटील. प्रसाद पाटील. तुझं नाव काय? तुषार पाटील. आपला ब्लॉग बघा आहे का कसं काय? काय नाव? प्रचित फोटोग्राफी. प्रचित फोटोग्राफी. चला जय शिवराय. प्रचित फोटोग्राफी सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. चला 47 महाराज व्हिडिओ काढ माझी एकदा ब्लॉग मध्ये ना. हर हर महादेव. जय शंभू नारायण. जय शंभो जय शंभो. जय श्री महाकाल. मामा किती टाइम अजून? 6 मामा किती टाइम अजून? 15 मिनिटं. कशा 15 मिनिटात ऐकता? 15 मिनिटं काय खपत नाही. ए काय र तुम्हाला माहिती ना किंग कोण आहे? कुठं आहे? परत आम्हाला जंगलांची वाट लागली की औशी. म्हणजे ही वाट लागली का समजा आता पोहोचलो ना रे. हा मामा मामाच बोलावं लागेल ना. दातिवलीचं सगळं मामूच होतात माझं. चला जय बोले. जय बोले. चलो आगे चलो. हे तू कुठं राहिला आपला? मंगेश भाऊ मागे राहिला फक्त. येईल चल मंगेश भाऊ पण. भावा पोहोचलो ना. जतले ना भावा. घाबरताव ग. कोण तुम्ही का? काय तुम्ही लगेच असाल? तुम्ही माझ्या काय 30 जण मागे अजून. 30 जण. आमचं पण भरपूर जण मागे आहेत. जे टेकू जे टेकू जे. पैसे किती घेतले? 60 रुपये घेतलं काहीतरी. माझं 30च घेतलं. पर पर्सन गाडी होता बघून घेतला. हा हाफ घेतलं माझं. 10 जणांना 30 रुपये दिले प्रत्येक. बरोबर. वन विभागाचा कार्ड आणला होता आपण. अरे आमच्या बायकीच्या पोरा गेला थोडेसे पुरुष झाले तिकडून. हा हा बरोबर. पुरुषा पैसे फुकट दिलं. फुकटचा कोण तिकीट? आता तिकीट करले ना तुम्हाला कुठं कमायला माहिती का? तशी गुप्तकाशीला. हा तिकडे जायचं. गुप्त भीमाशंकरला का? तिथे चाललंय आम्ही. तो तिकीट दाखव नाही तर सोडणार नाही तिथं. फोटो भेटतो आम्हाला ना. फोटो काढून ठेवले. बाकी आपण आता कमानीपर्यंत पोहोचल्या. आणि जो जो आपला ब्लॉग होता ना जो फक्त ट्रेकिंगचा ब्लॉग होता. आता म्हणजे हा इथेच एंड करू आपण ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये ना आपण मंदिराचं दर्शन वगैरे दाखवू. आता रूम घ्यायचा मेन म्हणजे. त्यात तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा काय होणार आहे. याच्या पुढं आमचं गुप्त भीमाशंकर पण आहे. तर होतं का नाही तर बघा तुम्ही. बाकी हा ब्लॉग इथे एंड करूया. हर हर महादेव. जय श्रीराम.